हॅलो सर. आवाज येतोय का? हो येतोय. ओके. ओके. काल आपण युजर्स बघितलं होतं. ओके. युजर्स आठवते कोणकोणते युजर्स होते? हॅलो. रोहित, चिन्मय, येस. कोणकोणते हा सर. युजर्स होते? युजर्स कोणकोणते असतात? कशामध्ये सर? लिनक्स युजर्स कोणकोणते असतात? रूट युजर सर. रूट युजर. अजून? खाली काय? रूट आणि सिस्टम दोनच माहिती आहे. तीन टाईपचे युजर्स असतात, आपण काल बघितलं होतं. रूट युजर असतो ज्याच्याकडे ऑल परमिशन असतात, त्यालाच आपण सुपर युजर असं म्हणतो. देन जनरल, जे की आपण यूज करतो रेग्युलरली, त्याला लिमिटेड परमिशन्स असतात. देन सिस्टम युजर्स असतो जो की स्पेसिफिक सर्व्हिसेस साठी आपण क्रिएट करतो, जे की स्पेसिफिक त्या सर्व्हिस साठीचे रिसोर्सेस ऍक्सेस करू शकतो. ओके सर. ओके, ठीक आहे. आज आपल्याला बघायचे फाईल परमिशन्स. ओके. हॅलो हॅलो, ऑडिबल? येस सर. ओके. तो आपण जेव्हा ls कमांड यूज केली होती विथ ऑप्शन्स एल, ls -l, त्यावेळेला हे असं काहीतरी आलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण नंतर बघणार आहे, तुम्हाला नंतर सांगते. ओके. तर हे काय असतं ते आज आपण बघणार. ओके. तर
आता ठीक आहे. तर बघा इथं इथं हे स्टार्टिंगचं फर्स्ट लेटर, जे की खालच्या याच्यामध्ये हायफन आणि वरच्या याच्यामध्ये डी दिसतंय. येस सर. ओके, सो या हायफनचा मिनिंग होतो इट इज अ फाईल, आणि या डी चा मिनिंग होतो इट इज अ डिरेक्टरी. डिरेक्टरी मीन्स फोल्डर. ओके, समजतंय? येस सर. ओके, देन ही फर्स्ट परमिशन आहे, ही सेकंड परमिशन आहे. कलर चेंज करू आपण, सो दॅट विल बी नॉट. This is the first part, then this is the second part, and this this is the third one. Okay, हे तीन पार्ट आहेत. या तीन पार्टचा मिनिंग काय हे बघायचं आपल्याला. तर हा जो फर्स्ट पार्ट आहे येलो वाला, हा जो फर्स्ट पार्ट आहे हा असतो युजर. देन हा जो सेकंड आहे ग्रीन पार्ट, ग्रीन पार्ट काय असतो तर ग्रुप. ओके, देन द लास्ट इज सीएन, तर हा असतो ऑल युजर्स. आणि हे जे लेटर्स आहेत, लेटर्स काय आहेत, फर्स्ट आहे आर. आर मीन्स डब्ल्यू मीन्स रीड. राईट. एक्स मीन्स एक्स मीन्स एकदम एक्झिक्यूट. ओके, तर या तीन परमिशन्स आपल्याकडे असतात. आपण कोणत्याही फाईलला रीड करू शकतो, कॅन ओपन दॅट फाईल, access the contents of that file. Okay, write means we can edit that file, that means we can change the content of that file. Then execute म्हणजे रनेबल जर फाईल असेल तर तिला आपण रन करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. ओके, समजतंय? येस सर. ओके, तो आणि देन अजून एक पार्ट बाकी याच्यामधला, दॅट इज हा जो पार्ट आहे फर्स्ट वन, दॅट इज हा असतो तुमचा युजरचा नेम. युजर कोण आहे त्याचं नाव असतं. ओके, देन हे जे सेकंड आहे,
हे जे सेकंड आहे, सेकंडला आपण वेगळा कलर यूज करू सो दॅट इट विल बी मोर विजिबल. हे जे सेकंड आहे तो असतो तुमचा ग्रुप. ओके, समजतंय? Yes, sir. येस. तर युजर आणि ग्रुप मध्ये डिफरन्स माहिती आहे, क्लिअर आहे? काही डाऊट आहे? युजर म्हणजे काय, तर आपण कोण एक्झॅक्टली त्या सिस्टमला यूज करतोय करंटली. ओके, आणि ग्रुप मीन्स काय, तर ते कोणताही जर युजर तुम्ही बनवला तर त्याला तुम्ही ग्रुप असाइन करता. ग्रुप मध्ये मल्टिपल युजर्स असतात. ओके, म्हणजे युजर 1, युजर 2, युजर 3 असे मल्टिपल युजर्स असतील. बट हे दोघं प्रायमरी युजरच्या ग्रुपमध्ये आणि हा सेकंडरीच्या ग्रुपमध्ये. असे तुमच्या ग्रुपला काहीही नावं देऊ शकतात. ए ग्रुप, बी ग्रुप, एक्स ग्रुप, वाय ग्रुप, असे तुम्ही काही नाव देऊ शकतात आणि तुमचे ग्रुप बनवू शकतात. ओके, आणि युजर म्हणजे काय, करंटली कोण यूज करताय त्या सिस्टमला. ओके, समजते? अर्जुन, मंगेश, रोहित? हो सर. येस. तर या युजर कोणता आहे, त्या युजरला कोणकोणत्या परमिशन्स आहेत ते आपल्याला डिफाईन करतं. हॅलो येस. सर, थोडं एकदा रिपीट करू शकता का थोडस? काय एक्झॅक्टली काय रिपीट करायची? हे परमिशन 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 अजून सांगतोय मी, फक्त रीड राईट एक्झिक्यूट काय असतं ते सांगितलं. येस, ठीक आहे. तर हा जो युजर आहे तुमचा, फर्स्ट इज युअर युजर. ओके, सो या युजरच्या परमिशन्स असतात या स्टार्टिंगच्या 3. ओके, तर या 3 परमिशन डिफाईन करता कुठल्याही फाईल किंवा फोल्डरवरती. ही तुमची फाईल आहे, झिप फाईल आहे, आणि हे तुमचं फोल्डर आहे, दॅट इज डिरेक्टरी. जर तुमच्या लाईन मध्ये स्टार्टिंगला डी असेल तर तो तुमचा आहे डिरेक्टरी, आणि जर तिथं असेल हायफन तर ते आहे तुमचं तर ती तुमची फाईल आहे. ओके, जर इथं हायफन आहे तर तुमची ती फाईल आहे, आणि जर इथं डी आहे तर ती तुमची डिरेक्टरी. डिरेक्टरी मीन्स फोल्डर. ओके, क्लिअर? जे फर्स्ट 3 परमिशन्स आहेत, फर्स्ट 3 परमिशन तुमच्या आहेत युजर साठीच्या. देन नंतरच्या ज्या 3 परमिशन्स आहेत त्या आहेत तुमच्या ग्रुप साठीच्या, जे की इथं ग्रुप नेम दिलेलं आहे तुमचं. ओके, समजतंय? येस सर. येस. आणि जी लास्टची 3rd परमिशन ती अप्लाय होते ऑल युजर्स साठी. ओके, म्हणजे सिस्टम वाईड तुम्ही हा युजर प्रायमरी आहे, प्रायमरी युजरने च्या ह्या परमिशन्स आहेत स्टार्टिंगच्या, या प्रायमरी ग्रुपच्या परमिशन आहे, बट दुसऱ्या कुठल्याही ग्रुपमधनं किंवा दुसऱ्या कुठल्याही
युजरनी जर त्या फाईलला ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर या लास्टच्या 3 परमिशन्स त्याला अप्लाय होतील. ओके. सपोज आता तुम्हाला इथं प्रोटेक्टेड फाईल कुठली नाही याच्यात. ठीक आहे. जाऊ काय करू. Just a second. The screen visible properly. Yes, sir. Disconnect this.
इथं प्रॉपरली तुम्हाला परमिशन्स दिसतील. ओके, तर इथं बघा, ही जी डिरेक्टरी आहे त्याच्यावरती फर्स्ट काय आहे, RW आणि X. दॅट मीन्स काय आहे, रीड राईट आणि एक्झिक्यूट ह्या परमिशन्स कोणाला आहे, काली या युजरला. ओके, देन सेकंड काय आहे, XR आणि हायफन. दॅट मीन्स काय आहे, सॉरी, R हायफन आणि X रीड आहे, राईट नाहीये आणि एक्झिक्युटेबल. म्हणजे पण ते त्याच्या समोर 1 2 1 2 दाखवते त्याचा म्हणजे काय? जस्ट सेकंड ते पण सांगतो. आणि सर डी म्हणजे काय डी? डी मीन्स डिरेक्टरी. डायरेक्टरी. Directory folder in simple language, more simple. Just a second. थोडासा lag. डायरेक्ट म्हणजे फोल्डर ना? Yes, yes, yes. हे बघा, आधी पण सांगितलंय, D means directory. इथं नाव बघा तुम्ही, फोल्डर आहे व्हिडिओचं. That's why it's showing directory. Then ही जी आहे ही हायफन दिलाय. That means it is a file. ही जी आहे wget hyphen log, it is a log file. कुठलीही फाईल असू द्या तिथं फक्त हायफन येणार त्याच्यासोबत. कुठलाही फोल्डर असू द्या त्याच्यासोबत येणार डी. ओके, देन हे जे 1 2 आहे, हे जे 1 2 दिसतंय ना, येस हे सर. काय आहे, तुम्ही जेव्हा आता सध्या तुम्ही जिथं आहे, आता सध्या कुठे आहे आपण, LS पण PWD कालीमध्ये, home/कालीमध्ये. ओके, तर इथून तुम्हाला हे जे फोल्डर्स आहे ह्याच्यापर्यंत जायला किती फोल्डर्स क्रॉस करून जावं लागेल, हे तुमचं त्याचा मिनिंग आहे. ओके, समजतंय? एखादं बनवून एक फोल्डर येस. आपण क्रिएट करून सांगा सर, म्हणजे तीन तीन येऊ शकतं का त्याच्यात असं? येऊ शकतं जर तुमच्या फोल्डरचा पाथ अजून हे असेल होम पासनं. मोस्टली तिथं 1 आणि 2 येणार, बिकॉज तुमचा जो युजर आहे युजरचे फोल्डर पॅरलली असतात. ओके, तो पॅरलल जे फोल्डर्स आहेत, आता रूट आणि खाली दोघं पॅरलल आहे, तिथनं तुमची लोकेशन कुठेपर्यंत आहे, तर 2 फोल्डर बाहेर आहे किंवा 2 फोल्डर आत आहे, आणि रूट पासनं 1 फोल्डर आत किंवा बाहेर आहे. एवढं बेसिक आहे, त्याची काही तुम्हाला एवढी हे आवश्यकता नाहीये. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, तर इथं बघा, हा जो युजर आहे काली, या युजर साठी परमिशन्स काय आहे, रीड राईट आणि एक्झिक्यूट. तो काय काय करू शकतो, रीड करू शकतो,
राईट करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे काय तर त्या व्हिडिओज फोल्डरला ओपन करू शकतो, व्हिडिओज फोल्डरमध्ये काही डेटा चेंज करू शकतो, त्या फोल्डरचे नाव वगैरे चेंज करू शकतो आणि एक्झिक्यूट जर एक्झिक्युटेबल फाईल असती ती तर त्याला रन करू शकत होता. ओके. देन तुमची सेकंड फाईल कोणती आहे तर लॉग फाईल आहे. लॉग फाईलला फर्स्ट जो युजर आहे दॅट इज रूट. या रूटला कोणकोणत्या परमिशन्स आहेत तर दोनच परमिशन आहे, रीड अँड राईट. तो रीड करू शकतो आणि राईट करू शकतो. म्हणजे लॉग फाईलला रूट युजर रीड करू शकतो या लॉग फाईलला पर्टिक्युलरली, नॉट फॉर ऑल लॉग फाईल्स. ओके. पर्टिक्युलर या लॉग फाईलला तो रूट युजर जो आहे तो रीड करू शकतो आणि राईट करू शकतो, बट एक्झिक्युशनची परमिशन त्याला नाहीये. ओके. देन हे काय रीड देन हायफन परत हायफन. दॅट मीन्स जो ग्रुप आहे, इथं ग्रुप कोणता आहे रूट. रूट जो ग्रुप आहे तो या फाईलला फक्त रीड करू शकतो, ना तो राईट करू शकतो ना तो एक्झिक्यूट करू आणि शकतो. एक्झिक्यूट. फक्त रीडिंगची त्याला परमिशन आहे. सर सर हे सर जे आपलं डायरेक्टरी वाला आहे, रीड हम्म. राईट एक्झिक्यूट आहे, मग नंतर अजून आर आहे, मग हायफन, मग एक्स आर, हे याचं काय मिनिंग आहे सर? नंतर मग एक्स आहे असं? येस येस येस. मी वरती तुम्हाला काय सांगितलं, फर्स्ट 3 इज फॉर युजर, फर्स्ट 3 इज फॉर युजर, सेकंड 3 इज फॉर ग्रुप, this is user, this is group, ऑलरेडी सांगितलंय. This is username, this is group name. These are starting 3 permissions for user, then these 3 for group, and then these three for all users system wide. कोणताही युजर त्याच्यावरती या 3 परमिशन्स वर्क करू शकतो लास्टच्या. क्लिअर? तर नोट येस. नोट करायचं होतं मला. कसं होतं, वरच्या पेजवर जा ना एकदा, स्क्रीनशॉट काढून देतो. ओके. रेकॉर्डिंग ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून ठेव. सर याचं रेकॉर्डिंग मिळेल का? हो येईल, बट थोडंसं लेट होईल बिकॉज सध्या नेटवर्क इश्यूज चालू आहे माझ्याकडे. तर कालचं अपलोड झालं. नाही नाही, लेट म्हणजे आय थिंक नेक्स्ट वीक येईल. ओके. काही डाऊट आहे अजून बाकी कोणाला? नाही अजून सर. आपल्या 2 कमांड बाकी आहेत, बट आपला टाइम रिमेनिंग आहे. ठीक आहे, 8 मिनिट आहेत अजून. ओके. तर या ज्या सेम परमिशन्स आहे, रीड राईट आणि एक्झिक्यूट, जस्ट अ सेकंड. सो आपल्याकडे कोणकोणत्या परमिशन, एक स्क्रीनशॉट घ्या.
ओके, ठीक आहे. तर जेव्हा आपण ह्या परमिशन बघतो तर यांना अजून एक फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, दॅट इज न्यूमेरिकल फॉर्मॅट. हे तीन जे एवढं लक्षात घ्या, बेसिकली हे जे परमिशन्स आहे या तीन तीनच्या ग्रुपमध्ये येतात: रीड, राईट अँड एक्झिक्यूट. रीड, राईट अँड एक्झिक्यूट. रीड, राईट, एक्झिक्यूट. रीड, राईट, एक्झिक्यूट. हे तीन तीनचे ग्रुपने येतात. ओके, सो यांना आपण न्यूमेरिकल फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. बेसिकली इंटरनली ते बायनरी मध्ये असतं, बट आपण त्याला 4, 2 आणि 1 या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. ओके, सो एक्स मीन्स 1, डब्ल्यू मीन्स 2 आणि रीड मीन्स 4. बेसिकली आपलं 0 0 0 0 0 जे बायनरी फॉर्मॅट असतो आपला त्या फॉर्मॅट मध्ये. सो 1 चा बायनरी काय आहे? 1 0 0 0. 2 चा बायनरी काय? 0 1 0 0. 4 चा बायनरी काय आहे? 0. हॅलो, आवाज येतोय का? 0 0 1 0. याचा आहे 0 0 1 2 4 1 0 0 1 0 0. येस, सो हे बायनरी फॉर्मॅट मध्ये इंटरनली वर्क करतं, बट त्याचा आपला एवढा काही इश्यू नाही आहे. सो आपण फक्त हे नॉर्मल डेसिमल मध्ये लक्षात ठेवतो, जे की आहे 1 2 आणि 4. फॉर एक्झिक्युशन इट इज 1. फॉर रायटिंग इट इज 2. फॉर रीडिंग इट इज 4. 4 2 1 या सिक्वेन्सने लक्षात ठेवायचं. ओके, आणि जेव्हा तुम्ही याला न्यूमेरिकल फॉर्मॅट मध्ये ही परमिशन तुम्ही राईट करता किंवा डिनोट करता, त्यावेळेला तुम्ही हिला हे जे फर्स्ट 3 आहे याला एका सिंगल डिजिट मध्ये डिनोट करता. जो असतो या तिघांची ऍडिशन. समजतंय? जेव्हा तुम्ही आता सपोज ही रीड, राईट अँड एक्झिक्यूट ही फर्स्ट परमिशन, तर हिला आपण कसं लिहिणार? 1 + 2 + 4. दिस इज 4, दिस इज 2, दिस इज 1. याचं ऍडिशन होणार आणि हे बनणार 7. समजतंय? हो सर. देन जर तुमचा राईट असेल, सॉरी रीड असेल, राईट नसेल आणि एक्झिक्यूट असेल, तर त्यावेळेस किती बनणार? 5. जर तुमचं 5 फक्त राईट आणि एक्झिक्यूट असेल, तर त्यावेळेला किती बनणार? 3. येस, एक्झॅक्टली. समजलं. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुमचं न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये हे असं वर्क करतं. ओके, ओके. सो नेक्स्ट सर याचं एखादी एक्झाम्पल देऊन सांगा ना, कसं म्हणजे राहील. एक्झाम्पल आता आपल्या समोर आहे. एक्झाम्पल बघा, इथं याला करू आपण आणि म्हणजे 7 कसं लागेल, 3 कसं लागेल ते थोडं. येस 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 येस.
इथं बघा हे रीड राईट आणि एक्झिक्यूट ही परमिशन आहे हम्म. फर्स्ट. तर रीड साठी आपण काय म्हटलंय 4, राईट साठी आपण काय म्हटलंय 2, एक्झिक्यूट साठी आपण काय म्हटलंय 1. तर या तिघांची जी आहे ऍडिशन होणार 4 + 2 + 1 एक्झॅक्ट इट इज इक्वल टू 7. सो तुमची परमिशन काय बनणार, इथं तुम्ही काय देणार 7, देन ही सेकंड. साठी कलर चेंज करूया हो तर आपण सेकंड जी रीड आणि सेकंड काय आहे एक्झिक्यूट 5. 4 + रीड आणि 0 एक्झिक्यूट म्हणजे 5. आणि 1 इक्वल टू 4 and 1 it is 5. Then third the third G permission it is same 4 + 0 + 1 equal to 5. ओके. तर तुमची फायनल या फाईल साठी न्यूमेरिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ही परमिशन काय बनणार तुमची 755. इथं असेल तुमचा D 755. देन हॅलो ओके ठीक आहे. आवाज येतोय, हो सर येतो. स्क्रीन विजिबल आहे ना? ओके ठीक आहे. सो तुमची परमिशन काय म्हटली 755 फॉर द डिरेक्टरी आपली कोणती आहे होम डिरेक्टरी. ओके. देन ही जी सेकंड आहे त्याची परमिशन काय बनणार 777 फॉर इनिट. ओके. सिमिलरली अजून एक्झाम्पल बघायचं असेल तर ही झाली. सर युजर मधून रूट मध्ये जायसाठी काय कमांड आहे सर? युजर मधनं रूट मध्ये हॅलो. जाण्यासाठी सुडो सुपर युजरला ट्रान्सफर करायचा कंट्रोल ओके. सुडो सु मोर स्पेसिफिकली बिकॉज सुडोचा यूज करून तुम्ही कुठल्याही कमांडला ऍज अ सुपर युजर रन करू शकता आणि सुडो सु केल्यानंतर तुम्ही ऍज अ रूट युजर लॉग इन होता. ओके. आता बरोबर. आणि हे ओळखायचं कसं सर, म्हणजे सुपर म्हणजे ते युजर आहे म्हणून? इथं तुमच्या टर्मिनलला लगेच येतं ना. इथं आता सध्या बघ इथं काली दिसतंय दॅट मीन्स हा जनरल युजर आहे. बट जर इथं आपण केलं सुडो तर इथं आपल्याला आधी तर पासवर्ड टाकायला लागेल. देन इथं रूट युजर आलं. बरोबर. येस. आणि सुपर युजर आपला रूट असतो हे आपल्याला माहिती ऑलरेडी. ठीक आहे. ओके. सो आता अजून एक्झाम्पल घ्यायचं की समजलंय क्लिअर. इथं या डिक्शनरी डिरेक्टरीसाठी read permission that means 4 + 0 + 1 it is 5. Then again 5, then again 5, that means इची परमिशन बनणार 555. then second मध्ये काय 700. then third one 755. समजलंय? हो सर. Yes. तर काही कॉमन परमिशन्स असतात त्या की मोस्टली यूज होतात. ओके. तर त्या कोणत्या आहेत तर
कॉमन किंवा जनरल ज्या की तुम्ही ऑफनली नोटीस करतात. फर्स्ट इज 644. 6 म्हणजे कोणकोणती परमिशन्स असणार आता याला? रेकॉर्डिंग चालू आहे. रीड आणि राईट. येस. 4 मीन्स राईट. रीड. ओके. रीड सॉरी. 4 is for read, write 2, execute 1. 644 ही बेसलाईन परमिशन असते. इट इज बेसलाईन किंवा बेस फाईल परमिशन म्हणू शकता तुम्ही त्याला. बेस परमिशन दॅट मीन्स तुमचा जो युजर आहे, फर्स्ट परमिशन काय म्हटलं होतं आपण? युजर. सेकंड काय म्हटलं होतं? ग्रुप. आणि थर्ड काय म्हटलं होतं? ऑल ग्रुप. म्हणजे जो युजर आहे तो रीड आणि राईट करू शकतोय. देन तुमचा जो ग्रुप आहे, ग्रुप काय करू शकतोय? ओनली रीड करू शकतोय. आणि अदर्स जे ते पण काय करू शकताय? फक्त रीड करू शकताय. दॅट्स वाय इट इज अ बेस परमिशन. समजलं? आणि ही परमिशन तुम्ही नोटीस कराल मोस्टली ऑन फाईल. दॅट्स वाय इथे लिहितानाच राहिलेलं आहे आपण फाईल बेस परमिशन. देन सेकंड कॉमन परमिशन इज 755. आपण 2-3 जे बघितले एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्हाला परमिशन दिसली 755. 755 मीन्स काय? जो युजर आहे त्याच्याकडे फुल कंट्रोल आहे. दॅट मीन्स तो रीड करू शकतो, राईट करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. देन जो ग्रुप आहे, ग्रुप त्याला काय करू शकतो? रीड करू शकतो अँड एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे त्या डिरेक्टरीवरती जे पण ऑपरेशन्स आहे बाकीचे ते सगळे करू शकतो. समजतोय? देन अदर्स. अदर्स पण सेम रीड करू शकताय आणि एक्झिक्यूट करू शकताय. आणि ही 755 जी परमिशन ही मोस्टली दिसणार आहे. हो हो. कोणाचा माईक सुरू आहे का? प्लीज म्यूट करा. मोस्टली कुठं दिसणार? तर डिरेक्टरीवरती. एक्झिक्यूटची परमिशन का मॅन्डेटरी आहे? इथं तुम्ही बघितलं फाईलला प्रोटेक्टेड करण्यासाठी आपण काय केलंय? ओनली रीडची परमिशन दिली आहे. बट डिरेक्टरीला तसं का नाही केलं? बाकीच्या ग्रुपसाठी किंवा जे बाकीचे युजर्स आहे त्यांच्यासाठी. बिकॉज फोल्डर जे डिरेक्टरी जी ती आपल्याला ओपन करावी लागते त्याच्यामधलं कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी. सो एक्झिक्युशनची परमिशन देणं इज मॅन्डेटरी. ओके. देन अजून एक परमिशन आहे जी की आहे 400. दॅट मीन्स ओनली रीड किंवा अजून थोडं टेक्निकल मध्ये रीड ओनली फाईल. आणि ती पण कोणाला? फक्त ओनली फॉर युजर.
युजर हा कोणता असणार, जो की त्या फाईलला क्रिएट करल. समजलं? ही फाईल कुठे यूज होते, तर आपण जेव्हा की पेअर यूज करतो. की पेअर हा कन्सेप्ट आता तुम्हाला कळणार आहे हळूहळू. आज आज नाही होणार, उद्या आपण याला समजून घेऊ प्रॉपरली. की पेअर काय असतं तुम्हाला SSH मध्ये ते समजेल. ओके, AWS आपण जेव्हा स्टार्ट करू प्रॉपर. ठीक आहे, की पेअर ही काय असते, तर ही सिक्रेट फाईल असते ज्याचा कंटेंट फक्त युजरला ऍक्सेसिबल असायला पाहिजे. आता तुमचा काहीतरी पासवर्ड आहे, तो फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित राहायला पाहिजे. ओनली तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. समजतंय? अशा टाईपची जेव्हा फाईल असते, तर की पेअर जी असते ती एक सिक्रेट फाईल असते, त्याच्यामध्ये तुमचा पासवर्ड एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये असतो, हे सगळं असतं. तर ती फाईल सिक्रेट ठेवण्यासाठी तुम्ही ही परमिशन अप्लाय करता, दॅट इज 400. दॅट इज रीड ओनली बाय द युजर किंवा फॉर द युजर, जो युजर त्या फाईलला क्रिएट करतोय त्या युजरला. समजतंय? हो सर. येस. देन आता बाकी राहिलंय परमिशन्स चेंज कशा करायच्या. परमिशन्स तुम्हाला क्लिअर आहे कोणकोणत्या, रीड राईट कशा करायच्या, न्यूमेरिकल फॉर्मॅट काय असतं. हो सर. ओके, आता आपल्याकडे परमिशन्स साठी ज्या कमांड्स आहेत त्या आपल्याला बघायच्या. परमिशन्स चेंज करण्यासाठी आपल्याकडे आहेत chmod, chown, नोट्स ओपन करा. chmod एक फर्स्ट परमिशन. chmod ने काय होतं, तर आपण परमिशन्स चेंज करू शकतो. ओके, हॅलो. हो सर. येस, आणि मग chown चाऊन प्रोनाऊन्सिएशन करू शकता तुम्ही काही. chown ज्याच्याने तुम्ही ओनरशिप फाईलची चेंज करू शकता. म्हणजे आता सध्या इथं जे युजरचं नाव येते, हा सध्याचा ओनर कोण आहे, हा युजर या फाईलचा ओनर आहे. तुम्ही त्याला पण चेंज करू शकता युजिंग chown. देन अजून chmod आणि chown. ओके, ठीक आहे. या कमांड आपण उद्या बघू आता सर हे properly, नोट्स कारण मिळतील तुम्हाला? हो 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 शेअर करतो मी लिंक तुम्हाला. काही issue नाही. ठीक आहे.
याचं प्रॉपरली आपण मी उद्या एक्झिक्युशन बघू ना उद्या आपण. ठीक येस, आहे. बिकॉज याला वेळ लागणार आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी थोड्याफार समजून हा. सांगावं लागतील आणि अजून एक दोन कमांड्स बाकी आहेत, त्या पण कम्प्लीट करायच्या. सो हे बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे. आजच्या याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा, ऑर एल्स यूज करू शकता. नाही सर, काय डाऊट. ओके, देन यू कॅन लीव. ओके सर.